मित्रा, माझा जीव मागितला ना तरी हसत हसत देणार, पण आपल्या मैत्रीत मी कधीच विश्वासघात नाही करणार. अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन जे काय आपले प्रोजेक्ट असणार आहेत, म्हणजे अलर्ट मोशनचे जे काही प्रोजेक्ट तुम्हाला मी दिलेले असतील ते प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. जसं की मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला बिटमार्क आणि शेक इफेक्ट या दोन प्रोजेक्टची गरज लागणार आहे. हे प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो, आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर बघू शकता या प्रकारे हा प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेला आहे. हा प्रोजेक्ट तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे काही सॉन्ग मी तुम्हाला दिलेलं असणार आहे ते सॉन्ग यामध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. सॉन्ग ॲड केल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि एक बॅकग्राऊंडसाठी मी तुम्हाला या ठिकाणी एक फोटो दिला आहे, बघू शकता या प्रकारचा. हा फोटो ॲड करून तुम्हाला इथे बघू शकता 7.24वरती आपली जी काही डबल बीट आहे त्या डबल बीटवरती येऊन ह्या फोटोला इथेपर्यंत असं वाढवून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, एकदम स्टार्टिंगला येऊन प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल शेप तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे आणि शेप ॲड केल्यानंतर तुम्हाला याला या प्रकारे असं ठेवून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा जो काही ग्रेडियंट कलर आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि ते बरोबर सेंटरचा जो काही ऑप्शन तुम्हाला दिसतो त्याच्यावरती क्लिक करून ह्याला बघू शकता ह्याची जी काही ॲडजस्टमेंट आहे ती तुम्हाला या प्रकारे अशी करायची आहे. ओके, या प्रकारे झाल्यानंतर आता इथे तुम्हाला जो काही पांढरा कलर दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि इथे 2 नंबरला जो काही ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून हा पांढरा कलर तुम्हाला ट्रान्सपरंटमध्ये करून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो, तुम्हाला इथून ह्याची जी काही ॲडजस्टमेंट आहे ती तुम्हाला या प्रकारे अशी करायचं आहे आणि बरोबर सेंटरला तुम्हाला असं थोडंसं ब्लॅक टाईपचं करायचं आहे. ओके, आणि मित्रांनो, ही जी काही ॲडजस्टमेंट आहे ती तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, नाहीतर तुमचा घोळ होईल. ओके, तर मित्रांनो, या प्रकारे झाल्यानंतर आता हा जो काही शेप आहे त्याला देखील तुम्हाला 7.24पर्यंत या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे आणि या प्रकारे सेट केल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केलं तुम्हाला मित्रांनो, मी जेवढ्या पण PNG दिलेले होते त्या PNG तुम्हाला या प्रकारे अशा ॲड करून घ्यायच्या आहेत. तर मित्रांनो, आपण मगाशी जो काही बॅकग्राऊंडला काळा डार्क आहे ते बघू शकता, हा रेक्टँगल ॲड केला आणि त्याची जी काही ॲडजस्टमेंट केली ती आता तुम्ही बघू शकता. ही जर आपण ऑफ केलं तर जी काय आपली PNGची इमोजी आहे ती तुम्हाला पूर्ण अशी फेंट दिसत्या. त्यामुळे मित्रांनो, हा ब्लॅक कलर दिल्यानंतर एकदम जबरदस्त क्वालिटीची PNG तुम्हाला दिसून येईल. ओके, एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर ही बघू शकता बॅकग्राऊंडला जो काही फोटो आहे खाली त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून ह्याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या बिटमार्कमध्ये येऊन आपला जो काही बॅकग्राऊंडला फोटो ॲड केला आहे त्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, या प्रकारे आपला इफेक्ट इथे पेस्ट झालेला आहे. इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर आता तुम्हाला 7.24वरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचे जे पण बर्थडे बॉय कोण असेल तुमचा त्याचे फोटो तुम्हाला इथे ॲड करून प्रत्येक बीटमध्ये व्यवस्थित सेट करायचे आहेत. तर बघू शकता हा जो काही फोटो आहे मित्रांनो तो फिल स्क्रीनमध्ये सेट नाही. तर मित्रांनो, 3 डॉटवरती क्लिक करून त्याला फिल कंपोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करायचं आहे. तर आता मित्रांनो, जेवढे पण बीट आहे त्या प्रत्येक बीटमध्ये फोटो आहे ते फोटो मी ॲड करून घेतो. तर मित्रांनो, जेवढे पण फोटो होते ते फोटो मी तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत. फोटो ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, 7.24ची आपली काही बीट आहे त्या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल शेप ॲड करून या शेपला पूर्ण स्क्रीनवरती सेट करायचं आहे आणि एकदम शेवटपर्यंत त्याला सेट करून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची देखील ॲडजस्टमेंट तुम्हाला या प्रकारे अशी करायची आहे. नंतर मित्रांनो, इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि डार्कनवरती क्लिक करून मल्टिप्लायवरती ह्याला सेट करायचं आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो, नंतर तुम्हाला 7.24ची आपली जी काही बीट आहे त्या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक मी बघू शकता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून ही PNG दिल्या. तर ही PNG तुम्हाला ॲड करून एकदम शेवटपर्यंत अशी सेट करून ह्याला या ठिकाणी अशी व्यवस्थित सेट करायची. ओके, तर मित्रांनो, PNG देखील बघू शकता एकदम जबरदस्त क्वालिटीची आणि एकदम HD PNG मी तुम्हाला दिल्या. ओके, आता या प्रकारे झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं बघू शकता, 7.24च्या बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरतीच क्लिक करायचं आहे आणि ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मी ओव्हरलीचा व्हिडिओ दिला आहे. ओके, तर बघू शकता मित्रांनो
हा जो काही ओव्हरलेचा व्हिडिओ दिला आहे हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे आणि एकदम शेवटपर्यंत सेट करून ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करून त्याला लाईटनवरती सेट करायचं आहे. नंतर मित्रांनो जी काय ऑपोसिटी आहे ती तुम्ही 80 ते 75च्या दरम्यान कुठेही ठेवू शकता. आणि एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून जो काही PNG आहे त्या PNGला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा इफेक्ट सर्वात अगोदर कॉपी करून घ्यायचा आहे. ओके. नंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि जेवढ्या पण PNG आणि स्टार्टिंगची इमोजी होती त्याला मित्रांनो हा जो काही PNGचा इफेक्ट आहे तो इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी PNGना इफेक्ट वगैरे आपला अप्लाय झाला आहे. आता तुम्हाला फोटोना इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी नंतर तुम्हाला आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आपला जो काही फोटो आहे त्याचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करून आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला यायचं आहे आणि तुम्ही जे काही बर्थडे बॉयचे फोटो या ठिकाणी ॲड केलेत त्या फोटोला तुम्हाला या ठिकाणी असं इफेक्ट आहे तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो आता जर शेक इफेक्ट तुम्ही बघितला असाल तो देखील आपण पूर्णपणे या ठिकाणी नवीन यूज केलेला आहे. ओके. तर बघू शकता मित्रांनो जेवढे पण फोटो होते त्या प्रत्येक फोटोला मी या ठिकाणी इफेक्ट आहे ते इफेक्ट पेस्ट करून घेतला आहे. तुम्हाला देखील या प्रकारे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर मित्रांनो तुमचं यामध्ये लोगो वगैरे काय असेल तर ते तुम्हाला या प्रकारे असं ॲड करून घ्यायचं आहे आणि वरती जे काही शेअरचं बटन येते त्याच्यावरती क्लिक करून व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.